नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 25. शिवजींकडून सतीचा मानसिक त्याग. श्री गणेशाय नमः. श्रीराम सतीला उद्देशून म्हणाला, हे देवी, प्राचीन कालची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्म्याला आपल्या लोकात बोलावले. त्याच्याकडून विशाल गोशाळा बनवून घेतली. एक मनोहर महाल व श्रेष्ठ सिंहासन तयार करून घेतले. शिवाय गणपतीसाठी परम अद्भुत छत्रही बनवून घेतले. त्यानंतर त्यांनी देव, सिद्ध, गंधर्व, नाग व गण यांना बोलावून घेतले. त्यांच्या निमंत्रणावरून देव, उपदेव, देवता, अप्सरा, मुनिजन, श्रेष्ठ ऋषी, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, नागकन्या आदी सर्व मंडळी मांगलिक वस्तू घेऊन तेथे आली. संगीतज्ञ आले, गायनाचारी आले, वीणा, मृदंग आणि नाना प्रकारचे मंगलवाद्ये वाजू लागली. गीत नृत्यादिकांच्या कार्यक्रमाने मोठा उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकास लागणारी द्रव्य सामग्री, औषधी, तीर्थांनी भरलेले 5 घट यांशिवाय अन्य दिव्य साहित्यही पार्षदांना सांगून मागवण्यात आले. वेदमंत्रांचे घोष होऊ लागले. देवी श्रीहरींच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले होते. त्यांनी श्रीहरींना मोठ्या प्रेमाने वैकुंठाहून बोलावून घेतले. एका उत्तम मुहूर्तावर त्यांना सिंहासनावर बसवले. सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित केले. त्यांच्या मस्तकी दिव्य मुकुट ठेवला. त्यांचे अपार कौतुक केले. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला आणि जे त्यांनी दुसऱ्याला कधीही दिले नाही ते स्वतःचे सर्व ऐश्वर्य त्यांना प्रदान केले. भक्तवत्सल शिवजींनी श्रीहरींची मुक्त कंठाने स्तुती केली. मग ते ब्रह्मदेवांना म्हणाले, लोकेश, आजपासून हे श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवांनाही यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने वेदही श्रीहरींच्या यशाचे वर्णन करतील. ते ऐकून सर्व देव आश्चर्याने थक्क झाले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्ध यांनी अत्यंत आदराने श्रीहरींना नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूंची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांना अनेक वर दिले. ते म्हणाले, श्रीहरी, तुम्ही आजपासून माझ्या आज्ञेने सर्व लोकांचे स्वामी आहात. तुम्हीच कर्ता, भर्ता, हर्ता आहात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचे तुम्हीच अधिष्ठान आहात. तुम्ही जगदीश, जगतपूज्य, महाबली व पराक्रमी व्हाल. युद्धामध्ये तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही. कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्म करणाऱ्यांना तुम्ही शासन करावे. माझ्या त्रिविध शक्ती ग्रहण करून तुम्ही अनेक लीला कराल. तुमचा प्रताप त्रैलोक्यात दुमदुमेल. जे तुमचा द्वेष करतील त्यांना मी शासन करीन, त्यांचे पारिपत्य करीन. तुमच्या भक्तांना निर्वाण पद देईन. देवसुद्धा ज्या मायेचा भेद करू शकत नाहीत ती माझी मायाही तुम्ही ग्रहण करा. तिच्यामुळेच हे विश्व चिद्रूप नाही असे भासते. ब्रह्मदेव माझा उजवा बाहू आहेत. तुम्हीच त्यांचे उत्पादक व रक्षक व्हाल. माझ्या हृदयापासून उत्पन्न झालेले रुद्रदेव माझेच रूप आहेत. ते तुम्हा दोघांना पूज्य होतील. तुम्ही येथे स्थित होऊन विश्वाचे पालन करा. माझ्या लोकात तुमच्यासाठी निर्माण केलेले हे परम उज्ज्वल स्थान गोलोक म्हणून प्रसिद्ध होईल. हे स्थान महासमृद्धिकारक होईल. धर्माच्या संस्थापनेसाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुम्ही जे अवतार होतील ते माझी भक्ती करतील. तुमचे जे अवतार होतील ते माझी भक्ती करतील. मी त्यांचे अवश्य दर्शन घेईन. याप्रमाणे शिवजींनी श्रीहरींना अखंड ऐश्वर्य देऊन आपल्या गणांसह कैलासात वास्तव्य केले.
श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले. त्यांनी गोपवेश धारण केला आणि गोप, गोपी व गायी यांच्यासह ते सुखाने राहू लागले. तेव्हापासून ते सर्व जगाचे पालन करून कालपरत्वे अवतार घेऊ लागले. देवी, या समयी श्रीहरींनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे. या 4 भावंडांमध्ये मी मोठा आहे. माझे नाव राम. पिताच्या आज्ञेने सीता व लक्ष्मण यांना घेऊन मी वनात आलो, पण दैववश पत्नी विरहाने दुःखी झालो आहे. तिला राक्षसाने हरण केले आहे, म्हणून मी भावाबरोबर हिंडून तिचा शोध घेत आहे. माते, आज अनायसे तुझे दर्शन झाले, त्यामुळे मला अगदी कृतकृत्य वाटत आहे. आता तुझ्या कृपेने सर्व ठीक होईल, मंगल होईल असा मला विश्वास वाटतो. मला सीता अवश्य प्राप्त होईल आणि माझ्याकडून त्या दुष्ट राक्षसाचा नाश होईल यात संशय नाही. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली हे माझे सौभाग्य. ज्याच्यावर तुमची दयादृष्टी असते तो पुरुष धन्य होय. रामाने त्या कल्याणमयी सतीला नमस्कार केला आणि तिच्या आज्ञेने वनात निघून गेला. जितेंद्रिय रघुनाथाचे बोलणे ऐकून तिने मनोमन त्याची प्रशंसा केली. तो विष्णूचा अवतार आहे हे निर्विवाद स्पष्ट झाले होते. आपण पतीवर अविश्वास दाखवला याची तिला खंत वाटू लागली. मी स्वामींचे ऐकले नाही, रामचंद्रांची कुचेष्टा केली. आता त्यांना काय उत्तर देऊ, त्यांना कशी सामोरी जाऊ, अशा अनेक विचारांनी तिचे मन उदास झाले. तिला पश्चाताप वाटत होता. ती जड पावलांनी माघारी वळली. वडाखाली भगवान शंकर तिचीच वाट पाहत होते. ती निस्तेज होऊन परतली. शिवजींना नमस्कार करून उभी राहिली. तिच्या मुखावरील विषाद पाहून त्यांना जे समजायचे होते ते समजले. त्यांनी तिला रामाचे कुशल वृत्त विचारले व प्रेमाने म्हणाले, काय, रामचंद्राची कशी परीक्षा घेतलीस? तिने मान खाली घातली व म्हणाले, मी काहीच परीक्षा घेतली नाही. मग मौन धारण करून ती तशीच उभी राहिली. शिवजींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. त्यांचे मन विषण्ण झाले. पत्नीने अविश्वास दाखवल्यास तिचा त्याग करावा या विष्णू वचनाचे त्यांना स्मरण झाले. तसेच ब्रह्मादिकांपुढे स्वतः केलेली प्रतिज्ञाही आठवली. सतीने माझे बोलणे अवेरून मोठाच अपराध केला आहे. आता मी तिच्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करत राहिलो, तिचा त्याग केला नाही तर माझी प्रतिज्ञा भंग होईल. मी धर्मवक्ता आहे, धर्मकर्ता आहे. मला धर्माचे रक्षण केलेच पाहिजे असा विचार करून त्यांनी मनोमन तिचा त्याग केला आणि कैलासाकडे निघाले. त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे परमेश्वरा, आपण धन्य आहात. आपल्याप्रमाणे प्रतिज्ञा पालन करणारा अन्य कोणीही नाही. आपण महायोगी आणि महाप्रभू आहात. ही आकाशवाणी सर्वांनी, विशेषतः सतीने ऐकली. तिने शंकरांना विचारले, नाथ, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली होती? पण ते काहीच न बोलता मार्गी लागले. काय करावे, सतीला मोठा प्रश्न पडला. तिने शिवध्यान करून त्यांचे अंतःकरण जाणून घेतले. त्यांनी आपला त्याग केला आहे हे जाणून तिला दुःखाचा उमाळा आला. तिला हुंदका आवरेना. ती वारंवार निश्वास टाकू लागली. आपले ध्यान करून सतीने सर्व प्रकार जाणला आहे हे शिवजींच्या लक्षात आले, पण त्यांनी वर करणी तसे काहीही दर्शवले नाही. त्यांनी तिला आपल्याबरोबर घेतले. अनेक कथा सांगून तिचे मनोरंजन केले, पण आपली प्रतिज्ञा सांगितली नाही. यथावकाश ते दोघे कैलासावर आले. तेथे रुद्रदेव श्रेष्ठ आसनावर बसून लगेच समाधिमग्न झाले. त्यामुळे सती फारच व्याकुळ झाली. विषादयुक्त होऊन दिवस कंठू लागली. त्या दोघांमधील तेढ कोणालाही कळली नाही. असा बराच काळ लोटल्यावर भगवान रुद्र समाधी अवस्थेतून देहभानावर आले.
सतीने व्यथित हृदयाने त्यांना नमस्कार केला. उदार बुद्धी शिवजींनी तिला आपल्याबरोबर आसन दिले. प्रेमाने अनेक मनोहर कथा सांगितल्या. त्यामुळे तिचा शोक दूर झाला. ती पूर्वीप्रमाणे सुखी झाली. पण तरीही भगवानांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही. नारदा, परमेश्वर शिवजींच्या बाबतीत त्यांचे वर्तन ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. ऋषी मुनी आदी सर्व श्रेष्ठी शिव आणि सतीच्या कथांना त्यांची लीलाच मानतात. शिवशक्ती एकरूप आहेत. एकत्वात निरंतर स्थित असूनही ते द्वैतात्मक सर्व खेळ खेळतात. आपल्या इच्छेने निरंतर क्रीडा करत राहणे हा त्यांचा सनातनच छंद आहे. अध्याय 25 समाप्त.